नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मुसळगाव एमआयडीसीतील प्रदूषण करणारे उद्योगांच्या संदर्भात परिवर्तन कामगार सेनेतर्फे महाराष्ट्र भूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक कार्यालयातील प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांना घेराव घालून बाधित शेतकऱ्यांनी प्रश्नाची सरबत्ती करीत सदर ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे कारवाई टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप उपस्थित बाधित शेतकऱ्यांनी केला। यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांची तारांबळ उडाली। तुम्ही मला त्या उद्योगांची नावाची यादी द्या, मी कारवाई करतो, असे भड यांनी उपस्थितांना सांगितले। मात्र त्यांनी आपल्याला वारंवार तेच काम करीत बसायचे का? आपल्याकडे सर्वांचे पुरावे दिले, जीपीएस सह दिले आहेत, तरी आपण कारवाई का करीत नाही, असा प्रतिप्रश्न विशाल भदरगे यांनी केला। त्यावर त्यांची तारांबळ उडाली। यावेळी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे, नाशिक जिल्हाध्यक्ष जीतू देवरे पाटील, भरतजी भालेराव, सुवर्णसिंग राजपूत, कामगार सेनेचे पदाधिकारी व बाधित शेतकरी उपस्थित होते। त्याच्यानंतर ज्या 5-6 कंपन्यांनी प्रदूषण केलं त्यांनी जीपीएस चे फोटो तुम्हाला टाकले आहे का? तक्रारी दिलेल्या, मग तुम्ही त्यांच्यावर क्लोजर का नाही सगळे तिथे अजून कुठल्या कंपन्या आहेत ती सांगतात सर करतो म्हणजे मला सांगा। आम्ही ज्या वर्षी इथं बसलो तुम्ही एका दिवसात डायरेक्ट 40-45 कंपन्या बंद केल्या। आता या 6चे आम्ही पुरावे दिले पहिल्याच दिवशी। आम्ही आलो तिथून तेच उत्तर राहते सर, कारवाई दिसतच नाही। मी काय कारवाई मला सांगा? तुम्हाला कारवाई म्हणजे काय? मला काय मारतायत ना जाऊन ना काय करते असं कसं काय म्हणू शकता सर? तुम्ही थोडं तर अंकुश ठेवा ना त्यांच्यावर। ते अंकुश आहे का? मी काय ढवळ्या प्रदूषण करताय हे सगळे लोक तुम्हाला पुरावे देत आहे साहेब। काय तुम्हाला पुरावे दिले नाही का? आम्ही इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लाय आपण ते सुद्धा केलं नाही तुम्ही दिले ना। आम्ही आता तुम्हाला तक्रार दिल्या 3-4 कंपन्यांच्या 5-6 तुम्हाला तक्रार दिल्या नाही का? सर आम्ही एअर पोल्युशनचं जे मापक असेल एअर पोल्युशन मोजायचं आपल्याकडे नाही, तुम्हीच मोजा। तुम्ही मला त्या उद्योगांची नावाची यादी द्या, मी कारवाई करतो, असे भड यांनी उपस्थितांना सांगितले। मात्र त्यांनी आपल्याला वारंवार तेच काम करीत बसायचे का? आपल्याकडे सर्वांचे पुरावे दिले, जीपीएस सह दिले आहेत, तरी आपण कारवाई का करीत नाही, असा प्रतिप्रश्न विशाल भदरगे यांनी केला। त्यावर त्यांची तारांबळ उडाली। यावेळी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे, नाशिक जिल्हाध्यक्ष जीतू देवरे पाटील, भरतजी भालेराव, सुवर्णसिंग राजपूत, कामगार सेनेचे पदाधिकारी व बाधित शेतकरी उपस्थित होते।